याद आने से पहले कन्हैया आया करो, याद आने से पहले श्यामा आया करो, तुम याद आया करो, तुम याद आया करो। ये बना के क्यों बिगाड़ा रे, बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा श्यामा मेरे। मुबारक माये ठोपा रखुमाये, मुबारक माये रखुमाये, रखुमाये कावतरला जयाची या कुळी, तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सुराम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम 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 चालो हरी रूप झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरबा, तुहा विठ्ठल बरबा, सुख झाले वो साजनी, साजनी तुहा विठ्ठल बरबा, तुहा विठ्ठल विठ्ठल
साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तिने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधने धरावी संतांची ती पायी नेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही नेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ मिने साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पिटी तटी भीमरत्यं ब्रह्मपुंडलिकाय दातुन्मनिन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं पांडुरंगा करू प्रथमना पांडुरंगा करू संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळ तुमचं अनुग्रहातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सुसगलवर तो मती प्रकाश म्हणे निवृत्तदास अवधारी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोज आत्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू
पदारी जिय पवन कुमार दाजी को दास जन्म जन्म मोये दीजियो श्री वृंदावन को बस बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पग में वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम हे नारी घनश्याम हमारे हरि के नारी घनश्याम हमारे हरि हमारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में हमारे घनश्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप जी को लाना संग राधा जी को लाना प्रभु आप जी को लाना संग गोपियों को लाना नारी हमारे हरि कीर्तन में लाना रे सुंदरचा हमारे हरि कीर्तन में घनश्याम हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए सच्ची में राधे पर मी खानदेशातला पुत्र असल्यामुळे ना आपल्या खानदेशाची खरी श्रीमंती म्हणजे गडावरची नांदुरीची देवी एक वेळेस देवीला हाक मारूया आणि मग अभंगाकडे वळूया हे मी कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आई खेळत आली या तिला कुशाल खेळू द्या खेळत आली या देवीला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या तिला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या तिला कुशाल खेळू द्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या तिला कुशाल खेळू द्या आली या तिला कुशाल खेळू द्या ते पायी इन साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सप्त्यातलं 18वं वर्ष आणि 18व्या वर्षातल्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे गायनाचार्य महाराज असतील, मृदंगाचार्य महाराज असतील, सगळे जीवाभावाचे लोक आहेत जे गायनाला साथ करतात. माय फेवरेट गायनाचार्य म्हणजे आमचे शरद बाबा. सिंगल कार्यक्रम आहे. मला जर कोणी म्हणलं महाराज तुमचा कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे तर तुम्हीच गायनाचार्य सांगा, मी पहिली हाक मारतो ती म्हणजे शरद बाबा.
अजून दुसरे गायनाचार्य म्हणजे आमच्या तिकडे दोंडाईच्या जवळच हट्टी म्हणून गाव आहे, साक्री तालुक्यातले आमचे रावसाहेब महाराज आहेत. त्यांच्या बाजूला अजून कीर्तनकार आमचे दीपक महाराज चौबारीकर आहेत, धुळेकर आहेत. इकडे आमचे रामबाबा आहेत, ते पण कीर्तनही करतात आणि गायन तर तुम्ही ऐकतायत 2 दिवसापासून. इकडे आमचे सगळे महाराज मंडळी गावातीलच वा वा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे मृदुंगाचार्य महाराज आहेत, विजय बाबा. अजून बाहेरगावाहून बरीच मंडळी आलेली. प्रत्येक गावाचं नाव घेणं काही शक्य होत नाही, पण वरखेडीहून आमचे ज्ञानदादा, आमचे दादाभाऊ, आमचे दादाश्री सर्वच आलेले आहेत. अजून आमचे निंबायतीवरनं आलेले आहेत बरेच दादा. हां, आमचे आस्थान्यावरनं आमचे शत्रुघ्न दादासाहेब आलेले आहेत. बरेच जण आलेले आहेत. मला आता प्रत्येकाचं नावं घेणं काही शक्य होणार नाही. धाडऱ्यावरनं म्हणजे तुमचं एकच गाव आहे, पर तिकडच्या धाडऱ्यावरनंही आमचे तरुण सगळे ग्रुपचे सगळीच मंडळी आलेली आहे. तू न करले बा, सगळ्यांची नावं घेत नाही, कदाचित एखादं नाव सुटलं तर तुम्ही उगाच गैरसमज होईल. अजून आमचे आकलाडचे बरेच तरुण बांधव आलेले आहेत. सगळ्यांची नावं मी घेणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, मी तुमच्या गावात आलो आहे, तुमच्या गावाचं माझ्यावर काहीतरी विशेष प्रेम असेल म्हणून तुम्ही तारीख दिलेली, बरोबर आहे ना? तुमचं विशेष प्रेम असेल म्हणून तुम्ही तारीख दिलेली. आणि जर बाहेरगावाहून लोक आलेत ऐकायला, त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून आलेले आहेत. मग बाकी नाच ना नावे लिहिनात आणि बाकी नाच ना नाही लिहिनात, तर जुडेल लोके मनमान जाऊ दे राव बी चिकनाच नाही. म्हणून सगळ्यांच्या पायी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आमचे गुरुबंधूच आमचे वासुदेवजी बाबा आहेत आणि आमचे पिताश्री. कदाचित काय असतं माहिती का, जडे पिकस तडे खपत नाही एखाद वेळेस असं दिवस. पर आमच्या वारकरी संप्रदायाचे ज्यांनी कीर्तनातला क पण काही लोकांना कळत नव्हता, तेव्हा ज्यांनी कीर्तन केलं, गावागावात जाऊन जो प्रचार केला वारकरी संप्रदायाचा, ते म्हणजे आमचे पिताश्री आमचे अण्णाबाबा, ज्यांना तुम्ही लोटन बाबा म्हणून ओळखतात. सुरुवातीला बाबा यायचे आमच्याकडे. हां, कदाचित बाबा ते आपलं लायल रोपटं आहे बा, पण मोठं होई जावा नंतर ध्यानमा भरत नाही. बाबांसोबत मी भारुडं करायचो लहानपणी. हां, तर काय भाडेकरी बाई राही ती बाबा, घर मालकींनी दया करीश नाही, तब्येत बिघडणी भाडेकरी बाईनी दया करीश नाही. सोनं दिदीनं बहीण म्हणे मोठ टाकतून तब्येत सुधारले म्हणे. अख्खा अंगवरनं सोनं प्रामाणिकपणे उतार दिनं, मोठ टाक तून तब्येतनं काम करले चांगली होईने का, मला बनाय दे दिजू म्हणे. तू म्हणाच घर मारास. आई बहिणी बट सोनं लिहिलं आणि रातलेच भांडा बरी निघई. नाशिकमा म्हण कीर्तन मी जाय राहीन तू, आणि ती बाई बी कीर्तन ऐकायला येईल. सोनं लई जाणारीन बी आणि सोनं देणारीन बी, दोन्हीच नाही राहिले दक भर कीर्तन मा दांगडो ना. म्हणजे आपला कीर्तन मा बुडेल पैसा बी जागी होई जातच बा असं. बाकीसले असा गैरसमज होय, पहिले काबू उपाड देस भो, त्यामुळेच उपाड देस मी कव बी दांगडो उठू शकत, जमारा ना डिझेलनं तरी सुटी जाईन भो, बरोबर आहे का नाही? हां, आणि काही लोकांना गैरसमज असतो बरं का. सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून सांगेल, मी कीर्तनातून दक्षिणा का जमा करतो. यूट्यूब चालू असतं माझं कायम. माझ्या कीर्तनाला 2-4 लोक असतातच यूट्यूबला, आणि यूट्यूबला पडतं माझं चिंतन. मला असं जे पाप हो का पुण्य हो, कर म्हणजे सरळ सांगा ना आवडस, मला दपाडाना आवडत नाही. मी मना घर म्हणा किस्सा बी कीर्तन मग सांग देस मी, कारण पाय मग घुंगरू बांधेलेत नाचेलेत, मग सरळ सांगा मी नाच नव्हतो गो, बरोबर आहे की नाही? दपाड काय करा ना, मी जमा करून घेतो. त्याचं कारण असं आहे, माझं कीर्तन किती लोक आयोजक असतात ना, त्याच्यामधनं जास्त करून 99% तरुण भाऊ करतात आणि तरुण नियोजन करतात. मग काही ठिकाणी 100 मै 99% चांगला राहतस, पण 1% नालायक राहतस ना, त्या फोन कर देतं, बोलायला येतं, मोबाईल स्विच ऑफ कर देतस. मग मी पहिले 8 काडी ठेवस. हां, म्हणजे गौतरी डिझेल वायबर जावायला नको भुकी सामाई, नाही का?
त्याच्यातून गैरसमज करू नका. काही लोकांचा प्रश्न असतो, वासुदेव बाबा तुम्ही इथला पैसा का बल येतच भाऊ, संत काय पैसा लिहित का, त्या लिहित नाही म्हणे नामले लिहा ना पड राहणार. कारण तुम्हाला वाटत असेल ज्ञानोबाराई तुकोबाराईने पैसे घेतले नाही दादा, सस्ताईन टाईमले आमना तुकोबाराईने 65 लाखनी जहागीर तुमनावर खर्च करेल शे. किती सस्ताईन टाईमले तर होय ना. या बाबा सांगेत आम्ही जर 1 रुपया लई जाऊत ना म्हणे थैली भरलोत बाजारने, तर होय ना टाईमना 65 लाखनी किंमत काय अशी. तेव्हा जर माझ्या तुकोबारायांनी 65 लाखाची जहागीर समाजावर खर्च केली, अजून ते आम्ही व्याजच वसूल करायला नव्हतं, मुद्दल बाकी अजून. हां विठ्ठल अजून सांगेल कीर्तनाकडे जायला आपल्याला वेळ आहे आणि आपलं ठरेल आज ना कीर्तन कितला का आवाज येत ना बसावेत ना तुम्ही. हां तुम्ही विचार करलेले सापडी जायले गोमाल्ल्या रे आले पुरा वसूल करल्या आणि आपलं काय हरकत नाही, तुम्ही 12 लागून बसणार तरी सांगतो येडा कारभार आहे माले. आपले काय वाटत नाही कोण काय कसं कितला टाईम तसं बांधेल नाही, मी फक्त ठरायलेस. बाकी कितला टाईम कीर्तन करा नाही माल बी सुधरत नाही. कारण नामचिंतन करण्यामध्ये आपण टायमिंग बघत नाही, तटे कंजूसी करत नाही. लेवामा नाही ते मग बोला मग कसाल करू. सगळे परिसरातलेच लोक आहेत म्हणून मला हक्काने सांगायला आवडेल, जर कोणी काही एखाद्याबद्दल चुकीचं सांगितलं तर ते घेऊन फिरायचं नाही. काय सांगतो मी, कुठंतरी आपण हुकतोय, जीवन जगायची तऱ्हा चेंज करा. एखादा खोटी कोणाची तरी बदनामी करतो ना आपण तेच फिरवतो, तेच टेंब लैले गावमा मिरावतोस आपण, बरोबर आहे ना. जी हॉटेल ना आपण जेवण करेल नाही ती हॉटेलनी भाजी चांगलं नाही असं म्हणा ना, अधिकार शे का आपले. जी हॉटेलमा तुम्ही पाय बी ठेल नाही, कोणीतरी सांग त्या हॉटेलमा बरोबर जेवण भेटत नाही, तिथलंच टेंबल येऊन फिरावा नका. आपण स्वतः प्रवेश करा, 100-200 रुपयांचं चटावणी बसणी ते बसू द्या, खाई देखा. जर तुमले वाटणं ते हॉटेल ना माल बरोबर नाही ते म्हणाला हरकत नाही, पण दुसरा ना उष्ट खायला नका खात जा. विठ्ठल अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा, ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून आपल्याला सांगतात, भैया जर भगवंताच्या जवळ जायचं असेल तर पर्याय व्यवस्था आहे. तुम्ही डायरेक्ट देवाच्या जवळ जाऊ शकत नाही, जर जायचं असेल तर मध्ये कोणीतरी भेटेल आणि तो तुम्हाला देवापर्यंत सोडेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचंय, डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर तुम्हाला कंपाऊंडर दादाला भेटावं लागेल. जर का आमदाराला भेटायचंय तर पीएला भेटावं लागेल. जर तुम्हाला प्रिन्सिपलला भेटायचंय तर अगोदर शिपाई काकाला भेटावं लागेल तर तुम्हाला प्रिन्सिपल भेटेल. डॉक्टराला भेटायचं असेल तर कंपाऊंडर काकाला भेटावं लागेल तर तुम्हाला डॉक्टर भेटेल. आमदाराला भेटायचं असेल तर तुम्हाला पीएला भेटावं लागेल तर आमदाराची गाठ भेट होते. तद्वत जर जगाच्या मालकाची भेट घ्यायची असेल तर त्याच्यासाठी संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, संतांचेच पाय धरावे लागतील. तुम्ही म्हणसान महाराज संतांचे पाय धरल्याच्या नंतर काय होतं, संतांचे पाय धरल्याच्या नंतर काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही म्हणसान महाराज संतांचा पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, सांगायचं तात्पर्य गुरु केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. खरं आहे का दादा, तुमचं आमचं जाऊ द्या, जगाच्या मालकाला सुद्धा गुरु करावा लागला आणि संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागला आणि तो शब्द खरा सुद्धा ठरला. कदाचित तुम्ही ज्ञानी आत बसलेले लोक माहिती असेल तरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐका, स्वतः जगाचा मालक द्वारकेचा राजा म्हणजे कृष्ण भगवंत, कृष्ण भगवंताचे गुरु, त्यांचं नाव काय होतं कोणी बोलू नका, महिला माता मागे बसलेल्या माया. कृष्ण भगवंताचे गुरु कोण होते, बरोबर. बाकी मागे नाही बाया म्हणे आमले काय माहिती भाऊ, आणि आमले माहिती राहतं तुला कसाला बोलावतो बाटे, ते बी खरं आहे. मग महाराज पण विचारायचं तुझी मायशील घात होता. भगवंताचे गुरु सांदीपानी ऋषी, जेव्हा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये सांदीपानी ऋषी त्यांच्या गुरुजींच्या आश्रमात राहत होते. सांदीपानी ऋषी जेव्हा त्यांच्या गुरुजींच्या आश्रमामध्ये राहत होते ना, त्यांच्या गुरुच्या मनावर थोडा परिणाम झाला. डोकं काम करत नाही, जो दिसत होता त्याला मारत होते, दिसत होता समोर येत होता त्याला मारत होते.
सगळ्या शिष्यांनी विचार केला, जर आपण इथं राहिलो आपले गुरु वेडे झाले इथं, झोपेत जर आपल्या डोक्यात दगड वगैरे घातला तर आपण मरू ना, त्याच्यापेक्षा असं करतो पेट्या भरल्या आणि घरी निघायची तयारी. सगळे पोरं निघाले. सांदीपानींना सांगितलं, सांदीपानी तू पण चल ना. अरे गुरुजी वेडे झालेत, कधी रात्री पहाटे आपल्या डोक्यात दगड घालतील आणि मारावं लागन, त्याच्यापेक्षा आपण इथून निघूया. सांदीपानीनं सांगितलं, भैया अगर आपको जाना है आप जा सकते हो, मैं नहीं आऊंगा. अरे सांदीपानी मरशील, गुरुजींसाठी जरी मरावं लागलं तरी चालेल, पण मी आता गुरुजींना एकटं सोडत नाही. आपण मरण्याच्या ना धाकात आपण जर का निघून गेलो, पण उद्या उठून गुरुजींचं डोकं चालत नाही, गुरुजीने जीवाचं काही करून घेतलं तर आपले गुरु मरतील ना. सांदीपानी ऋषींचे विचार सांगायलो बरं का. हा सांदीपानी ऋषी गेले नाही, गुरुजींची सेवा करत होते. गुरुजी त्यांना मारतही होते, त्रासही देत होते, तरी सांदीपानी ऋषी त्यांची सेवा करत होते. बरं, पुढे जाऊन थोडे दिवसाचे नंतर सांदीपानी ऋषींचे गुरु भानावर आले आणि एकदम भानावर आल्याच्या नंतर सांदीपानींना विचारलं, का रे सांदीपानी आपले विद्यार्थी कुठे गेले? गुरुजी तुम्हाला आठवण आली म्हणजे मागची गोष्ट. म्हणले हो. अरे विद्यार्थी गेले कुठं? गुरुजी तुमच्या मनावर परिणाम झालेला होता, तुम्ही वेडे झाला होतात, तुम्ही कोणालाही मारत होते, म्हणून समदे विद्यार्थ्यांनी ठरवलं जर आपण इथं गुरुजींजवळ राहिलो तर आपल्याला मरावं लागतंय, त्याच्यापेक्षा असं करूयात आपण निघून जाऊ, आपला जीव तरी वाचवूयात. मग सगळे पोरं चालले गेले. गुरुजी सगळे पोरं गेले, मग तू का नाही गेला सांदीपानी? गुरुजी अगर मी चालला गेला असता तर कदाचित तुम्ही जर का तुमचा दिमाग काम करत नव्हतं, तुमची बुद्धी चालत नव्हती, तुम्ही न कळत जर जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर आमचे गुरुजी गेले असते ना, म्हणून मी तुम्हाला सोडले नाही. गुरुभक्ती सांगायलो आणि संतांवरचा विश्वास जगाच्या मालकानं सुद्धा ठेवला हे सांगतोय. सांदीपानी ऋषींच्या गुरुजींनी सांगितलं, सांदीपानी तू गुरुभक्तीमध्ये एवढा खरा ठरला, तू गुरुभक्तीमध्ये एवढा खरा ठरलाय, जा तुला माझा शब्द, तुला माझा शब्द, तू गुरुची भक्ती करण्यात एवढा खरा ठरलेला आहे, तुला माझा शब्द आहे की तुला जगाचा मालक जन्माला येईल आणि तो तुला गुरु करेल. जगाच्या मालकाला सुद्धा गुरु करावा लागला म्हणजे सांगायचं तात्पर्य स्वतः ज्याच्यासाठी आपण धडपड करतोय, ज्याला भेटण्याची आपल्या मनात ओढ आहे, त्याला सुद्धा संताशिवाय हो त्याला सुद्धा गुरु करावा लागला. आणि गुरु तो असतो, तेच असतात ना संत. पण संत गुरु करतो आपण, पण गुरु करत असताना ते पण लेव्हलचे असले पाहिजे. गुरु कोणताही आणि कसाही करायचा नसतो, बरोबर आहे ना. गुरु कसा असला पाहिजे? वारकरी संप्रदायात बसत नाही ते, पण मला आलं प्रमाण की म्हणायला आवडतं. कारण माझं असं आहे ना, हो जास्त शास्त्र सांगायला जासू डायरेक्ट जर का मोसंबीन डाळिंब लाई दिने ना आपल्या अक्कल नाही उत्पन्न काढा काय फायदा आहे? बरोबर आहे का नाही? किंवा ज्या वावर माझे पीक निघावंच नाही शे त्याला कितला बी फवारा मारा आणि कितलं बी लावत काय उपेक्षा का? बरोबर आहे का नाही? हां, ज्यासनासाठी करायनं त्यासले समजायला पाहिजे. अवघड करी सांगा ना मला आवडत नाही. हो गुरुसुद्धा तसा करावा. कसा? हे हो त्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा गे, त्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा गे, माझी गुरु माझ्या काळजाचा तुकडा हो त्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा गे, माझी गुरु माझ्या काळजाचा तुकडा, त्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा, माझी गुरु माझ्या काळजाचा तुकडा, पाताक्षणी फुलतो माझा मुखडा, गुरु तुकडा, ज्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा माझे भोडी भक्ती माझी भोडा ग स्वभाव, फक्त काढ जात गुरुजींचं नाव, फक्त काढ जात गुरुचं नाव, हो जीवा भावाचं जवा नव्हतं कोण तेव्हा जीवनात केलं त्याने जीवा भावाचं नव्हतं कोण, त्यांच्या नामाचा त्यांच्या नामाचा तो सदा माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा, त्यांना पाताक्षणी फुलतो माझा मुखडा, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा, माझा मुखडा, माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा.
क्या बात आहे. मी कथा दिलंयच पण आमना महाराज वडीत उडीन पारच पाडतात. जीवनामध्ये जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही, इथं आपला विषय होता. पण संत पण ओळखता आले पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं, काही काही दिसायला माझ्यासारखे पांढरे शुभ्र असतात, दिसायला माझ्यासारखे अंतरी वेच केला कामे अंतरी वेच केला कामे अंतरी वेच केला कामे आमच्या रामबाबांनी. हो, त्याला काय संत म्हणायचं? ज्याच्या मनामध्ये संताची वृत्तीच नसेल किंवा ज्याच्या मनामध्ये, हो, मी एक माझी क्लिप चांगली व्हायरल झाली. खरा संत जाऊ द्या, खरा माळकरी सुद्धा तोच असतो. कोण? ज्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही तो खरा माळकरी. खरा वैष्णव जर ओळखायचा असेल, खरा वैष्णव, खरा माळकरी, खरा वारकरी, पाया पडून माफी मागून बोलतो सगळ्यांचे. काही लोकांना जर जळ गेलं तर माझं बोलणं मला काय फरक पडत नाही. राग आला तर रागुना ते काय करशात, दुसऱ्यांदा तारीख देवत नाही, यानपुढे दुसरं काय वाईट करू शकतात नाही. आणि तुमले नेहमी सांगच मी, दुसरी तारीख भेटायला पाहिजे म्हणेशीन तोल मी करत बी नाही. कारण आपली दुकान आहे वेगळे, गिराईकशनी कमीच नाही. आणि मला सत्यता मांडायला आवडते. नाही भीडभाड तुका म्हणे सणाथोर, नाही का? खरा माळकरी असेल, खरा वैष्णव असेल, खरा वारकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. आणि ज्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तो खानदानी माळकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल. पांढरे शुभ्र कपडे घातले म्हणून संत झाला का? अजिबात नाही. ती लेवल आमची नाही. या काही काही दिसायला पांढरे शुभ्र असतात. आमचे कबीरजी सांगत असताना हो बरेच प्रकार सांगतात. त्याच्यातला एक प्रकार आहे पांढरा दिसणारा बगडा. पाण्यामध्ये उभा राहतो, पाण्यामध्ये उभा राहतो. उभा राहायची पद्धत कशी आहे पुरुष मंडळी नाही माहिती, आणि जास्त करून महिला मातांना. कारण ते धुणं धुवायला पहिले बाहेर जायच्या मावल्या. धुणं धुवायला बाहेर जायच्या, नदी नाल्यांवर, गावाच्या बाहेर नाले असायचे. बरोबर आहे ना आजीमाय? खरं आहे ना? देखा कितली मर्यादा आहे. म्हातारी कमीत कमी 70 वर्षना पुढे, पण डोक्यावर ना पदर नाही सरकू देईल. हा, ही तर आपली संस्कृती आहे. ही तर खरी संस्कृती आहे आपली. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर आहे तरी माय ना मन माय कानबाईच बसेल शेजास. आणि बिगर पदर नाही फिरतेच बिचारे. आता बिगर पदर न जाऊ दे, पदर ते लेवालेच पाहिजे. या गाऊननी इथला सत्यानाश कर दिले. गाऊन घालू नका असं म्हणत तू, मग सुख दुख राहिना ना बहिणीहून घालत जावं. आणि समजा तुम्हाला काही लेवायच जायलेत भो, 500 रुपयानं जोडी लेवाय गे, मग का फेकी देऊत का बाबा? घाला बहिणीहून, पण रातल्याच घालले जाऊन घरना बाहेर नका निघत जावं बहिणीसोर. कारण तुम्ही गाऊन घालीने बाहेर निघण्यात माणसे मर जातील चुरेडा समजेश. तुम्ही घर मात्र राहत जा. या गाऊननी इथला सत्यानाश करेल शे बाबा. हो, ते जुना लोक नाही का, बाजरी मा दादर मा चिडा उडवांसाठी त्या काळ्या गाडीशी बस तशी अधिक ती गाऊन घालेल बाया माले. तेच नाही ते घरनी बाहेर निघाले. नको मी तुम्हाला पाय पडत बहिणीवन दका लोकले जगू देणं होईन, ते गाऊन घाले नका फिरत जावं हो बहिणीचं. जुन्या म्हाताऱ्या आज सुद्धा पदर पडू देत नाही महाराज. 70-80 वर्षाच्या बाया आहेत, पण आहे का डोक्यावरचा पदर पडलेला? आणि ती खरी श्रीमंती असते. बरं नुसता डोक्यावर पदर लिहिले ना ना आठे बरं खेडागाव मग बड्या बहिणीच ना डोक्यावर पदर दिख राहा ना मला जास्त ना होता नाही. त्याने बागे बागे सरकारी नाव नीज दका सो माय जाणं. एक नंबर ना नाला कीर्तनकारचे आज ना, मी मन मायला बी ठेवत नाही. हो, डोक्यावर जर पदर राहिला ना, सासू सासऱ्यांची इज्जत वाढतेच वाढते, पण माहेरकडच्या मायबापांचे संस्कारांची सुद्धा इज्जत होते. बरं अरे काय संस्कार असतील बिचाऱ्या माऊलीचे. डोक्यावरचा पदर पडू देत नाही.
नुसता डोकावर पदर टाक नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरं चला भाऊ, ते काय 2-4 क्विंटलनं वजन आहे शे. हाय लय लय कत फिरू. बाकी ना बाया पदर कोशिले 75 रुपयानं दुडकं बांधले तीस. हाव निवड येडा पण असे. बरं ते फडकं बांधा ते नावच पदर वरती टाकले हो ना बहिणीसून. बरोबर आहे का नाही? हो, बऱ्याच काही गोष्टी आहेत. अगो सांगू का म्हणजे तुम्हाला सांगा ना गैर आवडच माले. अजून सांगाच बरं का. परका माणूस स्तुती करस, परका माणूस स्तुती करस. जो आपला रासना तोच बोलस. बरोबर आहे का नाही? आपला राहतो तो हक्काने बोलतो. वावर इकरील काढा तुम्ही, ज्या जवळ ना शेतस मायबाप बोलते ना रे भाऊ नको रे वावर नको इकू रे, एकदा नाही इकाय जास्त इकाय जास्त कर्ज होई जायचे ना फेट टाकसूत बागी बागी. हाय मायबाप सांगतस. ज्या नालायक काका चुलता राहणार टेन्शन लेवापेक्षा इकी देर बहुत शिल गावतात. अहो टेन्शन लेवातही नाही, अहो लेवा मागे लटकेलशे. गोड बोलणारा आपला राहूच शकत नाही. जो वाईट बोलस तोच आपला राहस. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही मन्या माया बहिणीशी आहेत, तुमले मी नाही बोला दुसरा कसं काय आणि दुसरा बोली ते मला सैन होई का? म्हणे मी मन म्हणा गरमा मीच दांगडो करत दुसऱ्याला घुसू देत नाही. मी घुसाना बी प्रयत्न करत तरी अपुरा माई पयाडी घाल. मला कीर्तनात परिवर्तन महत्वाचं आहे. वासुदेव बाबा, अण्णा बाबा, कीर्तनातून परिवर्तन महत्वाचं आहे. जुन्या बाया आमच्या बाबांना असे गावात जर नुसतं माहीत पडे ना लोटन बाबांना कीर्तन आहे भाऊ, नुसतं बाबा गाडी माहीन उतरणार म्हणजे बॅग लेवल 4 जण राहत. बरोबर आहे ना? पहिला कीर्तनकारशनी गोष्ट 4 जण उभा राहत बॅग आले. बाबा उन्हात म्हणजे बॅग कोण बॅग धरे कोण हात धरे कोण काय करे, लगेच दूध ना ग्लास, एवढी इज्जत होती. आणि बाईसले नुसतं बाबानं धोतरनं असं कोपरा बी दिखी जाय ना तरीसुद्धा भांडा गजता गजता कितला का हात काय राहत ना तरी पदर वर ओढली. बरोबर आहे की नाही? बरं या कीर्तनकार बाबा होतात मनीषीनच नाही. जुन्या बाया बसेलेत ना ज्या 40ने पुढे शेतीस 50 पुढे त्या मावशीसले चांगला अनुभव सर केल्या वेगळं दिकच बुवा. बराच ठिकाणी पारोडाकडे कीर्तनले होतो. कीर्तन होय गे 2 तास ना कीर्तन होय गे कीर्तन नंतर लोक जाय राहतात मी फेट हात ना धरीन बाईस ना मागे चाल राहतो. बाया कीर्तन मग ऐकेलोर सुद्धा 2 तास कीर्तन ऐकेलोर माय हो पोर काय मजाने बोलस म्हणे हो म्हणा. हाय मी स्वतः ऐकी राहतो पोर काय मजाने बोलस म्हणे म्हणतं बरं आहे भाऊ एस टी जर का स्त्री राखीव राहिना त्यावर बी बसायला चालेल. काही का म्हणतात नाही. दुकानचा महिला माता शेतातून गावात जर जायचं असायचं तर दर्जामध्ये आल्याच्या नंतर पायातली चप्पल हातात घ्यायच्या. पहिल्या बाया आजी माय खरं आहे ना. पहिल्या म्हाताऱ्या पाय म्हणा चप्पल हात मारलेले आणि मग गाव मजा आहेत. डोकावर जरी चाराना वजर आहे ना लाकडेसनं वजर आहो चाराना वजर आहो तरी सुद्धा एखादा धोतरवाला बाबा जर समोर तो येऊन ना मनमायना डोकावर वजर आहे तरी सुद्धा डायरेक्ट चाली जाय नाही अशी तिरपी उभी राहत. पहिले त्या माणूसले निघी जाऊ दे नाही धोतरवालाशे कोणीतरी गावना वरिष्ठ माणूस शे अहो म्हणा जेठ लागस होई का सासरा लागस होई कोणीतरी मोठा शे मनीषीन त्या माणूसले निघी जाऊ दे मग मनमाय नंतर त्या रस्ता तरी जाय. बरोबर आहे ना काकू? असंच होतं ना. हां वयक नाही पायक नाही फक्त गाव म्हणा माणूस शे धोतरवाला शे त्याने एवढी मर्यादा का त्यांना समोर मनमाय जाय नाही. हाते ते सगळं सासरानं बिचातेने बिल्ल मोठा काल करस मानून. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही? पहिलं काहीच राहिलं नाही. ते काय हारीपाटमा तुम्ही सांगा बाईसले बाबा हारीपाटमा सांगा ताई चला रांगा धरा हारीपाटात पावट्या केळा. एक मावशी कोपराला उभी होती म्हणता काकू सर्व बाया उभे राहा तुम्ही बी राहा म्हणतो. नाही म्हणे महाराज माल नाही चालवा म्हणतं का तरी म्हण सासरा उभाशे म्हणतो कोठे मंडपमा सासरांसमोर कसं काय पावट्या घेऊन कसं काय नाचू म्हणे. वाह काय संस्कार आहेत बो म्हणतं. देवणी जोडे सुद्धा नाचाल सर मायरायनी माऊली काय संस्कार आहेत म्हणतं मायबापासनं. आणि नेमकं नातं वाढी जास त्याच गावना लग्नान पत्रिकावने माल बी कार्यक्रम नाही आहेत ना रातले जी बसलो मी बँडवर अशी नाचे ना मन माय सासरानं छातीनं बिल्ल मोठा काल करे म्हणतं. आणि तो सासरा बी ती सुनबाई नाचेन सासरा ओवायने टाकी म्हणता अख्खं घरानं सुधरेले रे बो आहे अख्खं कुठे बारे दिकच म्हणताय. ठल विठल सगळेच पांढऱ्या कपड्यातले सारखे असतील असं नाही.
पांढरा बगडा असतो ना, पाण्यामध्ये असतो, महिला मातांनी बघितलेला. तुम्ही धुणं धुवायला जात, इथूनच सुरुवात होती ना आपली. चिंता करू नका, कथा का चाचे चेंदे ना, मी बरोबर आतवर येऊन उभा राहस. पांढरा बगडा काय करतो माहितीये का? एका पायावर उभा राहतो. बाबाजी, अण्णासाहेब, एका पायावर उभा राहतो. आणि ते कीटकांना असं वाटतं की बाई इथला पांढरा शुभ्र आहे बा, दव्या बरोबर दिख रहा है ना, अहो नक्कीच हरिद्वारला साधू होईन बा. त्या मासा कीटक विश्वास करलेतच. अहो एक पायावर तप करायला म्हणल्यावर मोठा साधू असला पाहिजे. ते कीटक विश्वास करतात आणि त्याच्या आजूबाजूनं फिरायला लागतात. हा बगडा काय करस, त्यासना विश्वास जिंकिलेस आणि उचलेल पाय बरोबर त्या मासानं डोकावर ठेदेस किंवा त्या किडानं डोकावर ठेदेस. बरोबर आहे ना? काही दिसायला पांढरे शुभ्र असतात, पण ते खरे संत नसतात. बरोबर आहे की नाही? खरे संत नसतात. हो, आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं. अजून सांगेल तुम्हाला. हे ऐसे कैसे झाले हो, कैसे झाले हो, ऐसे कैसे झाले बोलो, ऐसे कैसे झाले बोलो, ऐसे कैसे झाले हो, कर्म करुणी मनती साधू, ऐसे कैसे झाले बोलो, करुणी मनती साधू, करुणी मनती साधू. अंगाला